नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष वगळता अन्य सर्व पक्ष म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस या सगळ्या पक्षांचे नेते यांनी अंतर्गत छुपी युती केली ती असं त्यावेळेला सांगण्यात येत होतं. त्यांचा अंतर्गत समझोता झाला होता आणि जागा वाटप सुद्धा व्यवस्थित एकमेकाचं सीट शेअरिंग म्हणतात ते झालेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं 39 जागा मिळवल्या, तर भारतीय जनता पक्ष वगळता सर्व पक्षांनी मिळून 39 जागा मिळवल्या. यावरनं आता जे विरोधक आहेत, भारतीय जनता पक्षाचे विरोधक आहेत, त्यांना असं वाटत होतं की आता खरोखरच महापालिकेच्या क्षेत्रामध्ये महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि सर्व इतर पक्ष यांचा मोठा सामना होणार. सातत्यानं एकमेकावरती राजकारणामध्ये कुरघोडी करायचा प्रयत्न होणार. परंतु घडलं भलतंच आणि महापौर पदाच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस तर आलीच भारतीय जनता पक्षाबरोबर, त्यांची युतीच झाली. त्यांचा महापौरही उपमहापौरही त्यांचा ठरला, म्हणजे गजानन मगदूम यांची निवड झाली आणि भाजपचे धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली आणि या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. म्हणजे सकाळीच पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये या दोन नावांची घोषणा केली. हे दोघंही जण उमेदवारी अर्ज भरायसाठी म्हणून रवाना झाले. परंतु अर्ज भरायची मुदत संपत आली तरी सुद्धा काँग्रेसच्या गोटातून एकही उमेदवारी अर्ज पुढे यायची चिन्ह दिसली नाही. अखेर या दोघांची निवड बिनविरोध झाल्याचं जाहीर झाले म्हणजे अधिकृतपणे झालेलं नाही. ते आता 10 तारखेला रीतसर जाहीर होईल. मग काँग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक असताना महापालिकेमध्ये शरद पवार पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक होते आणि शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत. एवढं संख्याबळ असताना म्हणजे जवळजवळ 23 नगरसेवकांचं संख्याबळ होतं. याशिवाय असं सांगतात की जरी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी भाजपबरोबर युती झालेली असली, त्यांनी जाहीर केलेलं असलं तरी सुद्धा काही नगरसेवक नाराज होते. खुद्द गजानन मगदूम यांच्याशिवाय अन्य काही जण स्पर्धेत पण होते उपमहापौर पदाच्या सुद्धा. असं असताना काँग्रेसनं उमेदवार का उभा केला नाही असा सवाल आता उपस्थित होतोय. पहिल्याच फटक्यामध्ये उपमहापौर पदाच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये निवडणूक होऊन काही दिवस झाल्याच काँग्रेसनं भारतीय जनता पक्षासमोर सपशेल लोटांगण घातल्याची भावना काँग्रेसचेच नगरसेवक व्यक्त करतायत. असं म्हणतात की काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांची अशी इच्छा होती की आपण लढूया, उमेदवार उभा करूया, किती आपल्याला मतं मिळतात ते आपल्या लक्षात येईल, म्हणजे आपली संख्याबळ नेमकं किती आहे सभागृहात ते तरी कळेल आणि या निमित्तानं बलाबल लक्षात येईल आणि जे नगरसेवक आपल्याबरोबर आहेत ते कायमस्वरूपी राहायला सुद्धा त्यामुळं मदत होईल. महापालिकेच्या किंवा नगरपालिकेचा इतिहास असं सांगतो की एकदा निवडणूक झाली आणि एकदा महापौर किंवा नगराध्यक्ष पदांची निवड झाली की सगळे एकत्र येतात आणि मग विरोधक आणि सत्तारूढ यांच्यामध्ये काही भेदच राहत नाही. काँग्रेसच्या भूमिकेमुळं, उमेदवार उभा न करण्याच्या भूमिकेमुळं आज अशीच परिस्थिती महापालिकेमध्ये उद्भवलेली आहे. काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील आणि डॉक्टर विश्वजित कदम, आमदार विश्वजित कदम यांनी उमेदवार का उभा केला नाही काँग्रेसचा, असा सवाल आता काही नगरसेवक खाजगीत विचारतायत. ते उघडपणे विचारू शकत नाही. परंतु या सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाचे नेते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अत्यंत मुत्सद्दीपणानं ही सगळी राजकीय परिस्थिती हाताळली. मुळात भारतीय जनता पक्षामध्ये एकमत घडवून आणलं धीरज सूर्यवंशी यांच्या नावावरती आणि यापूर्वी त्यांचा एकदा पराभव झालेला होता काही नगरसेवक फुटल्यामुळं. त्यामुळं त्यांची बिनविरोध निवड होईल असं त्यावेळेलाही वाटत नव्हतं. परंतु चंद्रकांत दादांनी असं म्हणतात की त्यांनी स्वतः विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्याशी चर्चा केली. अर्थात याच्याबद्दल विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी काय असा दुजोरा दिलेला नाही, परंतु त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी आपला उमेदवार उभा केला नाही काँग्रेसचा आणि बिनविरोध निवड झाली. वास्तविक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे सगळे नेते म्हणजे खासदार विशाल पाटील असतील, इद्रिस नायकवडी असतील, पद्माकर जगदाळे असतील किंवा विश्वजित कदम असतील, जयंत पाटील असतील,
हे असं सांगत होते की आम्ही भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवू आणि आम्ही सगळे मिळून एकत्र येऊन महापालिकेत सत्ता स्थापन करू. भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत आम्ही सत्तेत येऊ देणार नाही. परंतु सांगली मिरज कुपवाडच्या मतदारांनी अशी गंमत केली की दोघांनाही 39 दोन्ही बाजूंना जागा दिल्या. परंतु भारतीय जनता पक्षानं आपल्या 39 जागा इंटॅक्ट ठेवल्या, कायम ठेवल्या, भक्कम ठेवल्या आणि उलट अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 16 नगरसेवकांना बरोबर घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. आता चंद्रकांत दादांनीच असं सांगितलं की शिवसेनाही आमच्याबरोबर येईल आणि एवढंच नव्हे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही 3 नगरसेवक आमच्याबरोबर येतील. म्हणजे सभागृहात भारतीय जनता पक्षाचे म्हणजे मित्र भारतीय जनता पक्षाच्या युतीचे, भारतीय जनता पक्षाच्या आघाडीचे 60 नगरसेवक होतील. आणि हे सर्व विरोधक म्हणजे काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते हे सतत सांगत होते की आम्ही भारतीय जनता पक्षावर अंकुश ठेवू, आम्ही सत्तेवर, खरं म्हणजे आम्ही सत्तेतच येऊ आणि भारतीय जनता पक्ष 20-22च्या पुढे जाणार नाही वगैरे असं म्हणत होते. प्रत्यक्षात घडलं उलटं आणि हे सगळे बाजूला राहिले आणि भारतीय जनता पक्षानं सत्ता प्रस्थापित केलेली आहे. आता या पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण महापालिकेवरती वरचष्मा राहणार हे उघड आहे. कारण पहिलीच वेळ असते आणि ती वेळच अशी असते की त्यावेळेलाच खरं म्हणजे आपली ताकद दाखवून द्यायची असती. परंतु माहीत नाही का काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळेला आपला उमेदवार उभा केला नाही. भले आपल्याला पूर्वीसुद्धा विरोधक उभे करायचेच ना, विरोधकांची मतं कमीच असायची. पूर्वी काँग्रेस जेव्हा प्रबळ होती तेव्हा नागरिक संघटना असेल, जनता दल असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांचे नगरसेवक अगदी नगण्य संख्येमध्ये असायचे. पण ते आपला उमेदवार उभं करायचे आणि बलाबल स्पष्ट होऊन द्यायचे. तसं यावेळेला काँग्रेसनं केलं नाही. त्यांनी असं दिसतंय की काँग्रेसनं सपशेल लोटांगण भारतीय जनता पक्षासमोर घातलं अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होते. काँग्रेसच्या बाबतीत असा एक प्रॉब्लेम आहे की काँग्रेस पूर्वीसुद्धा गटबाजीमध्ये सतत गुंतलेली असायची आणि आजही तशीच परिस्थिती आहे. कदाचित त्या गटबाजीचा परिणाम म्हणूनच असं झालंय का, उमेदवार उभा केला गेला का नाही असा एक सवाल विचारला जातोय. त्याचबरोबर सभागृहातला गटनेता निवडायचा आहे आता. म्हणजे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष निवडायकरता बरेच दिवस काँग्रेसनं घेतले. राजेश नाईक का मंगेश चव्हाण या दोघांच्या मध्ये रस्सीखेच चालू होती. मंगेश चव्हाण हे विश्वजित कदम यांचे समर्थक आणि राजेश नाईक हे विशाल पाटील यांचे समर्थक. या दोघांमध्ये बरेच दिवस रस्सीखेच, म्हणजे खरं म्हणजे या दोन नेत्यांमध्येच रस्सीखेच चालू होती असं म्हणतात. आणि अखेरला शेवटी राजेश नाईक यांच्यावरती ती जबाबदारी सोपवण्यात आली. मंगेश चव्हाण यांना निवडणूक प्रचार प्रमुख केलं. आता गटनेता निवडण्यावरून सुद्धा वाद सुरू आहे. मंगेश चव्हाण यांचं नाव पुन्हा एकदा विश्वजित कदम यांच्या गटातून पुढे आले असं म्हणतात आणि फिरोज पठाण यांचं नाव विशाल पाटील यांच्या गटातून पुढे आलेलं आहे. आणि अजूनही गटनेते पदाचा निवाडा झालेला नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज गायकवाड गटनेते झालेले आहेत. मैनुद्दीन बागवान अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते झाले. शिवसेनेचे 2च नगरसेवक आहेत, त्यामुळे त्यातले सिनियर असलेले युवराज बावडेकर गटनेते झालेत. भाजपचे गटनेते निवडले गेलेले आहेत, आवटी हे. परंतु अजून काँग्रेसचा गटनेता निवडला गेलेला नाही. असं म्हणतात की मंगेश चव्हाण हे अत्यंत तडफदार असे कार्यकर्ते आहेत आणि नगरसेवक म्हणून त्यांनी खूप वेगानं काम केलेलं आहे. अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे आणि विश्वजित कदम यांचे ते अतिशय कट्टर समर्थक आहेत. त्यांचा केवळ 15 नंबर वॉर्डच नव्हे तर आसपासच्या भागामध्ये सुद्धा मोठा प्रभाव आहे आणि क्रमाक्रमानं तो वाढतोय. त्यामुळेही कदाचित मंगेश चव्हाण यांच्या नावाला विरोध होतोय का पुढच्या एकूण राजकारणाच्या दृष्टीनं अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर सांगली विधानसभा पुढची जी निवडणूक असेल त्या दृष्टीनं मंगेश चव्हाण यांच्या नावाला विरोध होतोय का अशी ही चर्चा सांगलीमध्ये जोरात चालू आहे. खरं खोटं माहीत नाही, या बाबतीत कुणीच काही उघडपणे बोललेलं नाही, परंतु एक अशी चर्चा आहे. परंतु काँग्रेसनं ही पहिलीच संधी घालवली भारतीय जनता पक्षाबरोबर टक्कर घ्यायची आणि एवढं मात्र निश्चित आहे. अशी निश्चित प्रतिक्रिया सांगलीमध्ये उमटते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.